नमस्कार. आज 12 फेब्रुवारी आणि आपण आज बघणार आहोत 12 ते 19 फेब्रुवारी दरम्यानचा हवामान अंदाज. उन्हाचा चटका देखील वाढणार आहे, तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये शक्यता आहे या संदर्भातची माहिती बघूयात. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला हवामान आधारित शेती पिकाचं नियोजन करता येईल. सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर अमरावती, वर्धा, नागपूर याचा उत्तरेकडील विभागामध्ये धुक्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाट आपल्याला दिसत असेल. त्यासोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील धुक्यांचं प्रमाण आहे. आणि इतर महाराष्ट्रामधील संपूर्ण परिस्थिती जर बघितली आपण बहुतेक ठिकाणी, तर जी दृश्यमानता आहे ती काहीशी कमी आहे. म्हणजे एक प्रकारे धुके असल्यासारखं किंवा धुपान असल्यासारखं शेतकऱ्यांना जाणवत असेल. त्यानंतर आता जो उन्हाचा चटका असेल तर तो वाढणार आहे, परंतु सध्या काही लगेच नाही वाढणार. तर आजची परिस्थिती जर आपण बघितली 12 तारखेची, तर जो पावसाचा अंदाज आहे तर तो नागपूर, त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी पूर्वेकडील विभागामध्ये राहणार आहे. या ठिकाणी देखील सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता आजसाठी कमी आहे, कारण की आपण अगोदर देखील अंदाज दिलेला आहे की पावसाची 12 तारखेपासून तीव्रता कमी होणार आहे. परंतु तरी देखील काहीसा गडगडाट होऊ शकतो. नागपूरचा उत्तरेकडील विभाग आणि भंडारा, गोंदिया या ठिकाणी शक्यता आहे. गारपिटीची जर गडगडाटी पाऊस निर्माण झाला तर नक्कीच या ठिकाणी वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता निर्माण होईल. तर जो दक्षिणेकडील विभाग आहे या ठिकाणी फारशी शक्यता नाही, परंतु तरी देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन काहीशी पावसाची शक्यता निर्माण होईल, ज्यामध्ये काहीसा नांदेडचा विभाग देखील येऊ शकतो आणि यवतमाळ तुरळक ठिकाणी शक्यता आहे. थोड्याशा भागासाठी खूप मोठ्या प्रमाणात शक्यता नाही. आणि 13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत वातावरण जे असेल तर ते अशाच प्रकारचं राहणार आहे, जे की दक्षिणेकडील पुण्याचा दक्षिण विभाग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, त्यासोबत अकोला आणि वाशिम, यवतमाळ या ठिकाणी, जालन्याचा काही विभाग उन्हाचा चटका चांगल्यापैकी आहे. अहमदनगरचा देखील दक्षिणेकडील विभाग चांगल्यापैकी उन्हाचा चटका आहे. तर 15 तारखेपर्यंत ही स्थिती राहण्याचा अंदाज आहे. 36°C आसपास किंवा 36°C वरती, म्हणजे 35 ते 37 पर्यंत, 38 पर्यंत या ठिकाणी तापमान राहील. तर उत्तरेकडील जो विभाग असेल 15 तारखेपर्यंत, या संपूर्ण ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास 32 ते 34च्या दरम्यान या ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे. परंतु 16 तारखेला काय होणार आहे की एक WD उत्तर भारतावरती, हिमालयावरती येणार आहे आणि तेव्हा वाऱ्याची दिशा देखील बदलणार आहे. काहीशी पूर्वेकडून वारे येतील आणि त्यामुळे काय होईल की उन्हाचा चटका जो असेल तर तो महाराष्ट्रामध्ये 16 तारखेपासून, तसा तर 15 तारखेपासूनच जाणवण्यास सुरुवात होईल, परंतु 16 तारखेपासून खास करून उन्हाचा चटका जो असेल तर तो वाढणार आहे. जवळपास दक्षिणेकडे तर असणारच आहे. या ठिकाणी जवळपास 35 ते 37च्या दरम्यान तापमान राहील, परंतु 16 तारखेपासून या ठिकाणी देखील 38, 39 अशा प्रकारचं 16, 17 तारखेपासून, 17 तारखेला खास करून उन्हाचा चटका जो असेल तर तो उत्तरेकडील विभागामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये जाणवणार आहे. या संपूर्ण ठिकाणी जवळपास या ठिकाणी देखील 36च्या आसपास तापमान, म्हणजे काही ठिकाणी 35 तर काही ठिकाणी 36, 37 अशा प्रकारचं 34°C वरतीच तापमान आपल्याला उत्तरेकडील महाराष्ट्रामध्ये देखील बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे असेल तर आपलं पिकाचं नियोजन या हवामान आधारित करणं गरजेचं आहे. आणि पूर्वेकडील जो भंडारा, गोंदियाचा काही विभाग असेल या ठिकाणी जवळपास 33 ते 34च्या दरम्यान या ठिकाणी तापमान संपूर्ण कालावधीत 19 तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 15 ते 19 दरम्यान जो अंदाज आपण तापमान वाढीचा दिलेला आहे, या कालखंडामध्ये चांगल्यापैकी उन्हाचा चटका जाणवेल. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या पिकाला जे पाणी आहे तर ते वेळेवर देणं गरजेचं आहे. कारण की पिकाचा जो मुख्य रब्बीचं पीक आहे तर त्याचा मुख्य पिकाचा कालखंड आहे सध्या भरण आणि पोषणाचा काळ आहे. अशा वेळेस पिकाला ताण बसणं हे त्याच्या उत्पादकतेवर परिणाम करीत असतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे असेल तर खास करून जर ज्या पिकांना काहीतरी बैलांची आंतरमशागत म्हणा किंवा खुरपणीसारखं जर काही करता येत असेल तर नक्कीच जे वाढलेलं उन्हाचं तापमान आहे तर त्याचा चटका पिकाच्या मुळापर्यंत बसणार नाही, आणि जेणेकरून आपल्या पिकाची जी वाढ आहे तर ती खुंटणार नाही आणि त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. कारण की खुरपणी केल्यानंतर थोडासा मातीचा थर वाढतो आणि त्या ठिकाणी ओलावा धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढते आणि माती देखील त्या ठिकाणी एक भुसभुशीत तयार होते. त्यामुळे जो उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम होणार असतो तर तो पिकांच्या आपल्या मुळावरती होत नाही, जेणेकरून आपल्या पिकाचं या ठिकाणी नुकसान होत असतं. आपण कितीही खर्च केला तरी पण त्या ठिकाणी पिकांची ग्रोथ आणि वाढ होत नसते. तर अशा प्रकारचं नियोजन आहे मित्रांनो, हवामान आधारित आपल्याला करणं गरजेचं आहे. जेणेकरून बरेचसे शेतकरी मित्र आहेत की त्यांचे मला फोन देखील येतात,
भेटतात देखील. तुम्ही सांगता त्याप्रमाणे आम्ही नियोजन करतो. नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होतो. कारण की मागील पंधरवड्यात देखील ऊन वाढणार होतं 5-6 तारखेपासून, 4 तारखेपासून. तेव्हा देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. कारण की लाईटचे प्रॉब्लेम वगैरे असे असंख्य गोष्टी येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी भरून घेतलं. आपल्याला माहीत आहे की उन्हाचा चटका वाढणारच आहे. तर मग 1 दिवस अगोदर, 2 दिवस अगोदर पाणी दिलं तरी काही फरक पडणार नाही हे त्यांना माहीत असतं आणि त्याचा फायदा त्यांना होतो. तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तर चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबत आपल्या मित्रांना देखील ही माहिती पाठवा आणि मान्सून 2024 दिलेला आहे, तो देखील नक्की बघा. त्यासोबतच 18 एप्रिलला आपण ज्या संपूर्ण मान्सून कालखंडातील पावसासंदर्भाच्या तारखा देणार आहोत. कोणत्या तारखेला पाऊस कमी अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर ते बघण्यासाठी आपल्याकडे चॅनल सबस्क्राईब केलेलं असणं गरजेचं आहे. तर सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.